रेश्मा स्वयंपाक करणार नाही. काय रे, टाइमपास वाटतो तुम्हाला? आता एवढ्यात निभावलं म्हणून ठीक आहे, जराच भाजलंय. काही झालं असतं म्हणजे? अगं पण काही नाही झालंय ना, सगळ्यांना भुका लागून गेल्या आहेत. मी ना पटकन पोहे करते. तू कुठेही जायचं नाहीयेस आणि अजिबात काम करायचं नाही आता. मग तू करशील का पोहे? मी भिजवून ठेवलेत. हा, आणि दुपारच्या जेवणाचं बघू आपण. ओके, काय करते मी. आपण करूया, हा जेवण पण करूया. हे यार, पण या बिचाऱ्या मुलांचं काय? हे तर उपाशी राहतील ना. आम्ही कशाला उपाशी राहू? एक मिनिट, म्हणजे तुम्ही फक्त तुमचं बनवणार का? नाही, आनाचा करू फार फार तर. मिनल, एक मिनिट, तुला काय वाटलं आम्ही काय तुझ्यावर अवलंबून आहोत का? हो. हे बघ मिनल, आम्ही ठरवलं ना, तर आम्ही स्वतःहून पिझ्झा मागवू शकतो. पिझ्झा. आणा लवकर, आणा लवकर. काय लवकर आणा काय? मी म्हणत होतो आम्ही स्वतःहून हे बनवू शकतो, ते खिचडी. आणि डेझर्ट म्हणून दही साखर. वाह वाह, ठरलंय आज खिचडीचा बेत. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. आम्ही तिघांनी ठरवलं ना, आम्ही काही बनवू शकतो, काहीही. हो, आता फक्त मी बाहेर चाललोय. मला 1-2 कंपोजिशन्स वर काम करायचंय. मी बाहेरच जेवून येतो. ओके, बाय. हे कैवल्य, आत्ता आठवली क्रिएटिव्हिटी? माझ्या क्रिएटिव्हिटीवर जाऊ नकोस मिनल. का रे, घाबरलास कैवू? स्वयंपाक करायचा म्हणून घाबरलास? ए, आम्ही काय घाबरत नाही, कळलं ना? सुजय करेल स्वयंपाक. चल सुजय. आम्ही करतो तुला मदत. हा, चल घेतलं तुमचं चॅलेंज. ते जॅकेट माझं आहे. माहितीये मला. आता ते माझं एप्रन आहे. चला रे. चला. तुझे माझी ओढणी. सेम. कोणीही आता आत यायचं नाहीये, कळलं ना? मला घाबरला असं का म्हणली आरती? मी काही करत नाही याचा अर्थ मला काही येत नाही असं नाहीये. म्हणजे तुला येतं? मला येतच नाही, पण येऊ शकतच नाही असं नाही ना. एक मिनिट, दाखवूनच देऊ त्यांना. येस, बघा आता बरोबर करतील ही पोरं. ते पण करतील ना ते बरोबर. ठरलं. आपण भरल्या वांग्याची भाजी, खानदेशी वांग्याचं भरीत, पिठलं आणि ज्वारीची भाकरी करू. ओके? आपल्याला असं काहीतरी करायला पाहिजे जे मुलींना सुद्धा करता येत नाही. उदाहरणार्थ, हळदीच्या पानात उकडलेल्या पातोळ्या, चारोळ्या घातलेला आम्रखंड, मस्तपैकी साजूक तूप सोडून उकडीचे मोदक, किंवा सुका मेवा युक्त शेवयाची खीर. सगळे गोड पदार्थ सांगतोय पुणेरी. मला अजिबात नाही आवडत. मला काय वाटतं माहितीये का, आपण असे पदार्थ केले पाहिजेत ना ज्याचा मुलींनी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. म्हणजे पास्ता, रशियन सॅलड, तिरामिसू, पेस्ट्रीज, टाकोज, नाचोज. भाऊजी जास्त नाचू नका. वहिनी, हे कोण बोललं? तुम्ही की तुमच्या पोटातले कावळे? अरे यार, कशाला आठवण करून देतो यार. असली भूक लागली, सकाळपासून फक्त 3 केळी आणि 2 उकडलेली अंडी खाल्लीत राव. हे बघा, बुडत्याला काठीचा आधार, तसं भुकेलेला काकडीचा आधार. एक मिनिट, हे असलं भूक लागल्यानंतर तुमची विनोद बुद्धी वाढत असेल, पण माझा राग वाढतोय. अशू, ती काकडी जी आहे ती धुवून खा. असल्या घाण गोष्टी नको आहेत मला स्वयंपाकघरात. आणि दोघं आता सिरियसली विचार करा जरा, काय बनवायचंय. नाही, पण काही बनवायचं असेल तर घरात काय आहे ते बघितलं पाहिजे ना, नाहीतर कशापासून बनवणार. हे बघा केटरर, मला सिरियसली असं वाटतंय की आपण काहीतरी वेगळं अटेम्प्ट केलं पाहिजे. पण आपण काही बनवलं तरी वेगळंच बनणार आहे ना. नाही
मला काय वाटतं वी शुड फायनलाइज पास्ता विथ गार्लिक ब्रेड. येस बट गार्लिक आणि ब्रेड कुठे घरी त्याच्यापेक्षा बघा ना पालकाचं काहीतरी बनवता का? पालक मला दिसतोय आणि तू असा इतकं घाणा लागतो ना. मग काय काय मग काय करतो त्यापेक्षा मी तर म्हणतो ना भरल्या वांग्याची भाजी बनवू ना, फायनल करून टाकू. नाही यार काहीतरी वेगळं करायचं. वांगी आहेत ना एक घरी. मिनिट वांगी आहेत. मला अजून एक सुचलंय. काय काय स्ट्यू अप्पम. यार काय बोलतोय कुठले पदार्थ कर? कोण कोण आहे? दुश्मन के जासूस मांजर. बोका. एक लक्षात ठेवा, आपण जो पदार्थ फायनल करणार आहोत तो कोणालाही नाही कळला पाहिजे. येस, आपल्याला कळलाय का पण तो? गर्ल्स ऐका ना, त्यांच्यात भांडणं होतात, काय बनवायचं ते. माइट बी ना त्यांनी माझा आवाज ऐकलाय. मूर्ख. अरे त्यांना कळेल ना की आपल्याला कळलंय की त्यांना काय करायचं ते नाही कळलंय. काय? नाही मिनल, त्यांना असं वाटलं की तो आवाज कॅटचा आहे. कसं काय? कारण मी काढला ना कॅटचा आवाज. अरे काय आहे हा हट्ट? चल ना जाऊन करूया ना आपण. अगं यापैकी आपण सगळे उपाशी मरू. तुझा एवढा विश्वास नाहीये त्यांच्यावर? तुझा आहे? चल 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 चल. अजिबात जायचं नाही त्यांची मदत करायला, आधीच सांगते. हवं तर ना आपण एक काम करू, आपण हॉटेलमधनं ऑर्डर करून ठेवूया. हा, एक मिनिट फोन नाही करायचं बरं का. काय आहे? भूक राहिली पाहिजे. फार अप्रतिम जेवण बनवत आहे आणि भरपूर बनवत आहे बरं का. त्यामुळे घरातले सगळे लोक जेवून पुन्हा घरातल्या मांजरींनाही जेवण देत आहेत. काय आहे ना, विचार जेवण झाल्यावर. म्याव. सबको काट डाला किसी को नहीं छोडा. म्हणजे सगळ्या भाज्या चिरून झाल्यात. आता काय फोडण्या बिडण्या द्यायच्या ते देऊन टाका. हा, आणि मुलींना जाऊन सांगा हम आपके कोण. हम किसी से कम नहीं असं म्हणायचंय तुला? कम नहीं, ये बहुत ज्यादा है. काय केलंयस तू हे आशू? मी काय 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 केलंयस तू? अख्खा फ्रीज वरून खाली उभा आडवा कापून ठेवलायस. सगळ्या भाज्या वाया जाणार आता. वाया तर आशू गेलाय, पण मी एकही भाजी वाया जाऊ देणार नाही. आधी एक भाजी ओळखून दाखव. तुला काय वाटतं स्कॉलर, मला भाज्या ओळखता येत नाहीत? वांग, लेडी फिंगर, भेंडी आहे ती. बरोबर आहे, लेडी फिंगर. आलं, बटाटा बटाटा. आलं आलं आता आलं. दगड. दगड बोलला. जोकिंग. मला माहिती हा भोपळा आहे. हा वेगळ्या प्रकारचा भोपळा. हा जमिनीखाली उगतो. मला माहिती हा भोपळा आहे. आता पण जोकिंग. नाही त्याचा जोक झालाय. दादा, संगीतातलं तुम्हाला कळत असलं तरी स्वयंपाकघरात दगड आहात तुम्ही, दगड टोटल. आणि हे सुरण आहे. सुरण. सुरण. हे दिसायला सेम आशू सारखं आहे रे. बघ ना, आशूचा चेहराच वाटतोय. 2 डोळे काढले, एक चष्मा लावला तर झालं ना, डोकं नसलेला आशू, सुरणा आशू. कल्पना चांगली आहे. पण ऐक ना आशू, मला अजून एक चांगली कल्पना आली. आपण काय करूया, वरणात आहे ना हा पालक मिक्स करूया, म्हणजे पालकाची डाळभाजी होईल. आणि वांग्यांची आपण करू भरली वांगी. बेस्ट. काकडीचे वडे, काकडीची कोशिंबीर. मला वाटतं मी काकडीची कोशिंबीर करतो. क्या बात है, सगळ्यात अवघड पदार्थ. ठीक आहे. आता सुरणाशू. सुरणाशूची भाजी, सुरणाशूचे काप. काप. माझी ताई बनवायची सुरणाचे काप. मस्त. जुन्या आठवणी जाग्या झाल्या रे. काप काप. काप. तुझे इमोशन्स काप. हो, आणि रेसिपीच्या आठवणी जाग्या कर. माय डिअर शेफ्स, आर यू रेडी? स्कॉलर
स्कॉलर मी एकटा नाहीये, जरा दुखताय. अच्छा, म्हणजे पळून जाऊन लग्न करून आलायस? कॉंग्रॅट्स. काही बोललं? लग्न नाही केलंय, पण हे असलं काहीतरी बोलू नको माझ्या मित्रासमोर. माझा एकदम खास मित्र आलाय, त्याला बोलू का? हा ओके, बोलवतो. एव्हरीबडी ऑन द डान्स फ्लोर, मीट माय फ्रेंड दगडू शांताराम परब. दगडू दगडू कोण आलंय? भाई दगडू. हा एव्हरीबडी मीटेड दगडू. दगडू एव्हरीबडी ऑन द डान्स फ्लोर. हॅलो फ्रेंड्स. आहे आशूचाच मित्र आहे. काय मग कैवल्य, हा वाटतो की नाही भाऊ माझा? एकदम जुळा भाऊ वाटतोय रे. माझा एकदम खास मित्र आहे बरं का, एकदम खास, एकदम जुना. एकदम सेम टू सेम असा. मी म्हणलं बास, याचा चेहरा अजून पडू द्यायचा नाही, याची मदत करायची, याला मदत करायची. याला मदत करायची. आपण सगळ्यांनी. कशी करायची सरांची मदत? सरांना. प्रॉब्लेम असा आहे, डब्याची काय सोय? नाही, मेस चालवत नाही आम्ही. डब्याची काय सोय? ओ गॉट इट. ये आय हेल्प यू. कम यू. इकडे आहे काय? इकडे येतोय ये. येतो. बरोबर आहे. दगडाची मदत धोंडाच करणार. ये दगडू. ये. हे टॉयलेट आम्ही आतमध्ये बांधलंय घराच्या. हा इकडे डू हिअर. मस्त मस्त मोकळा हो. हा आपलंच आहे. नाही जमणार. का? अरे हे काय, हे लेडीज बायकांचं आहे. ते फिरवते. हा, ते बोर्ड फिरव ना. आईला जेंट्स पुरुष पण आहेत. म्हणजे ते कसं आहे, कॉमन आहे. आम्ही पोरं पोरी एकत्र राहतो ना, म्हणून कॉमन आहे. जॉमन आहे. चॉमन. आयला इंग्लिशचा प्रॉब्लेम. हा चॉमन आहे, चॉमन. अरे मग जमतं कसं? का? नाही म्हणजे तसं नाही, एकमेकांचं जमतं कसं? भांडण होत नाही लेडीज बायका पुरुष? नाही भांडण नाही होत, ते आमची दोस्ती एकदम गहरी आहे ना. नाही, दोस्ती असली तरी सोसायटीतली माणसं काय बोलत नाहीत. वेरियात कोणी शाकल नाही, व्हिलन नाही, टाकला नाही कोण. टकला नाही, एक नागावकर आहे विलन, पण आमची खिचडी एवढी सॉलिड आहे ना की आम्ही त्याची डाळ शिजू देत नाही. हा, दोस्तानं पाहिजे. दोस्तानं पाहिजे. हा, चांगली खिचडी तुमची. जाऊन येतोय आपण. जाऊन. कोण आहे रे बाहेर ये. कोण आहे रे? दगडू यार, काय केलं तू? अरे आपण दरवाजा ठोठावला, म्हणजे आता आतला माणूस बाहेर यायला पाहिजे तर दरवाजा वाजवायला नको. काय रे? कोणाचं मरण जवळ आलंय? ते आपला मरण जवळ आलाय. हा कोण आहे इकडे धन्यवाद माणूस? हा? हा, हे काय दिसलं नाही का इकडे? दिसली नाही का पाठी लटकवलेली? मीनल. नया आहे वह. क्या नया है वह? हा, काय एटिकेट्स वगैरे नाहीत का? एटिकेटचे म्हणजे ते इंग्लिश असतं. अरे तेवढा कळतं आपल्याला. ते एटिकेटीची परिस्थिती होती, इसीलिए हमने वो दरवाजे को ऐसा ठठोया. काय भाषा? मीनल नया है वह. अरे क्या नया है वह? नया है वह? अरे मैं क्या बोल रही हूँ, तू क्या बोल रहा है? कुछ समझता नहीं है क्या? शिरता नहीं है डोके में? मैं भाषे के बारे में बोल रही हूँ, कळता नहीं है क्या? आईला ही लेडीज साकल आहे. आपल्या डोक्याचा खोबरा करते. आपण भडकलो ना, मागं पुढं बघणार नाही आपण. नाही नडायचंय, थांब आत्ता नडतो. मला वेड लागले प्रेमाचे, मला वेड लागले प्रेमाचे, प्रेमाचे, प्रेमाचे. सिंगर 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 पोज घे. पोज घे.
पोच घे ना. अरे अजून कशी घेऊ आशू? अरे पॉज घे. हा थांब ना जरा. तिकडे काय बघतो? तिकडे बघ, कोसळलाय तू. दगडू काय झालं रे? हा असं का कोसळलाय तू? भूकंपात दगड कोसळतात तशी? अरे आपल्या लव्ह स्टोरीत पण भूपंक आलाय. कसा झाला भूपंक? काय ते लवकर सांग आणि निघ आता. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तू सांगितलंस की मग आम्ही तुला मदत करू ना, मग तुला पुढच्या कामाला जाता येईल. तुम्हाला नाही कळणार. ओके. नाही म्हणजे तुम्हाला नाही कळणार आपल्या प्रेमाची केस. मला कळेल. हा मला कळेल. यांना अजिबात कळणार नाही. तुला सांगतो, माझं सुद्धा किंजलवर असलं डीप प्रेम आहे ना. मी माझं सांगू का आधी? आई बाबा आणि साई बाबाची शपथ सांगतो, आपल्या हातनं काय पण गुन्हा घडला नाही, काय पण चुकीचा वागला नाही आपण. पण आपली प्राजू आपल्याशी बोलतच नाही, आपल्याला भावच देत नाही. आपला काय चुकला, आपण काय केलं? साई दर्शन घेऊ चला, साई दर्शन घेऊ चला, पायी जाऊया, साई पाहूया. हे काय होतं हे? भावना, आपली आतली भावना अशी बाहेर आहे. भावना विवश होतोय तो. कशाला होतोयस भावना विवश रे दगडू? तुला सांगू, प्रेम हा स्फटिकासारखा चमचमणारा असा तेजस्वी हिरा आहे, जो मनाच्या कोंदणात जतन करून ठेवण्यातच आयुष्याची यथार्थता आहे. प्राजक्ता लेले. येस, मी मीनल. सॉरी, पण मी ओळखलं नाही तुम्हाला. नाही, आम्ही नाही ओळखत तुम्हाला. म्हणजे तुम्ही नाही ओळखत आम्हाला, पण आम्हाला थोडंसं बोलायचंय. बोला. नाही काय आहे, म्हणजे मी कधी ना पर्सनली प्रेमात वगैरे पडलेले नाहीये, पण मला एवढं माहितीये की प्रेमात पडल्यावर काही अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षांना तडा गेला की खूप त्रास होतो. पण मी खरं सांगते तुम्हाला, दगडू एकदम खरा आहे. त्याचं तुमच्यावर एकदम खरं प्रेम आहे. हो, आणि तू त्याच्यावर चिडलीस ना म्हणून तू खूप सॅड झालाय. पण तू वन पीस का नाही घालत? इतकं छान दिसतंय तू, हाईट पण आहे तुला, मस्तच झाली तुला वन पीस. घाल तू ना. आपण इथे फॅशन टिप्स द्यायला आलोय का? सॉरी. तुम्हाला दगडून इकडे पाठवलंय? हो. नाही, आम्ही स्वतःच आलोय. म्हणजे काय आहे, आम्हाला माहितीये तुम्ही रागावलायत कारण ते त्यांनी तुम्हाला गिफ्ट दिलं, पण अहो त्याला बोलायची संधी तर द्या ना. त्याला बोलायची संधी न देता तुम्ही असं कसं नातं मोडू शकता? हे बरोबर नाहीये. आणि साधी गोष्ट आहे, त्याचं खरं प्रेम आहे ना तुमच्यावर, मग असं कसं वागता तुम्ही? किती दिवस झाले दगडूला ओळखता तुम्ही? दिवस? हाफ डे. तुम्हाला माहितीये आम्ही प्रेमात कसे पडलो, कधी पडलो, आम्ही कधी भेटलो, मी आता त्याच्यावरती का रागवलीये? वन पीस गिफ्ट. करेक्ट, चुकलात ना. मी चिडले कारण ते गिफ्ट कोंबड्यानी आणलं, दगडूनी नाही. आणि दगडूला अजून कळत नाहीये की मी त्याच्यावरती का चिडले. ज्याला हेच कळत नाही की आपली प्रेयसी का चिडलीये, त्याच्यावरती मी कसं प्रेम करू? तू करशील? मीनल, परत तोच प्रश्न. नाही ना. मग काय एवढ्या हक्काने दगडूची बाजू घेतेस? कोण लागतो दगडू तुझा? सांग ना, कोण लागतो? सॉरी. अरे काय सॉरी? कशाला थोबाड उचकाटायचा? वाचा. अरे काय पण सांगायचा, भाई आहे सांगायचा, दोस्त आहे सांगायचा, फ्रेंड आहे सांगायचा, गेला बाजार एक माणूस आहे हे सांगायचा. अरे आता ती डॉट खाणार रे. डॉट सोशे डॉट खाणार. तू उगीच काळजी करतोयस हा दगडू, काही होणार नाहीये. आपण शांतपणे तिच्याशी बोलूया ना, तिला जेवायला बोलवूया. अहो आजी, या जगातले सगळे प्रॉब्लेम्स तुमच्या हातच्या जेवणाने सुटणारे नसतात. तू गप्प बस हा कैवल्य. आणि तो कुठला रे? खामोशे जुई चावला पण आहे. अरे बास आता, भेळ तयार आहे या. वेळ 1 2 का 4? माझ्या मते झाली आहेत सगळी नावं. असे कसे होतील? एक मिनिट.
DDL जे राहिला हे नाव कसं काय राहिलं सिनियोरिटा? अगर वो तुमसे प्यार करती है तो एक बार जरूर पलट के देखेगी. पलट पलट राम जाने. हाँ राम जाने. किरण लिहिला की डर. हर टीम में सिर्फ एक गुंडा होता है और इस टीम का गुंडा मैं हूँ. चक दे ओ चक दे इंडिया, बादल पे पाँव है या छोटा गांव है, अब तो भाई चल पड़ी अपनी ये नाव है, बादल पे पाँव है. यार शाहरुख खान आई लव. मी पण लव शाहरुख. वो तो है अलबेला, हजारों में अकेला. सदा तुमने ऐब देखा, हुनर को ना देखा. मीच यार तो सुनील. हा अलबेला. ए नाही यार, पण DDLJ मधला शाहरुख खान दर्द आहे यार, दर्द. पण तुला माहितीये का, राज सारखा कोणीतरी आला ना इंग्लंड वरनं पंजाबला मला पळवून न्यायला, तर एका पायावर पळून जाईन मी. काय पळून? सॉरी, मस्करी केली मी, नाही जाणार. एक मिनिट अगं जोक चाललाय का? हा अचानक तुम्हाला माहित नव्हतं काय? ओ गॉड, बाप रे. हा माझ्या मित्राच्या भावाचा फोन होता. पळून गेला घरातनं. अरे देवा. आणि फक्त एकटा पळून गेला नाहीये, बरोबर मुलीला घेऊन पळालाय आणि लग्न केलंय आता दोघांनी. वाह वाह. तुम्हाला कसला उत्साह आहे आणि एवढा? पळून जात आहेत लेकाचे. तुला काय त्रास होतोय? त्यांचा प्रश्न आहे तो. एवढं काय त्यात स्कॉलर, तू नको हा पळून जाऊन लग्न करू. एवढं टेन्शन घ्यायची काहीच गरज नाहीये. मी टेन्शन घेतोय कारण ते नवपरिणित दाम्पत्य इथे येत आहे आपल्याकडे. काय? कारण त्यांना मुंबईत दुसरं कोणी ओळखत नाही. नवा पारिणित म्हणजे? जस्ट मॅरिड. कधी येणार आहेत ते? एक मिनिट. हॅलो. अरे ए काय तू कुठे? ओ ग्रेट, क्या बात है. काय 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 झालं? हा नाही येते. सांग ना. कॅन्सल. ते येत नाहीयेत कारण ते ऑलरेडी इथे आले. दारात उभे आहेत ते. दादा काय बघताय काय? चला लवकर आत या आता. अरे ए काय वय काय तुमची? 23 माझं. तुझं ग 20 कम्प्लीट. लहान आहात काय? लिगल वय झालं म्हणजे लगेच लग्न करायचं असं नाही. सुजय. सुजय नाव तरी विचार त्यांना, मग वयाचं वगैरे बघ. राहुल. राहुल माझं नाव. डोंट टेल मी तुझं नाव अंजली आहे. तुला कसं कळलं? माझं नाव अंजलीच आहे. राहुल, अंजली, कुछ कुछ होता है. आला हे कसं काय विसरलो आपण? हा लिहिलंय इंग्लिश मध्ये. म्हणूनच आम्हाला वाटलं ना की आम्ही मेड फॉर इच अदर होत. वाह. हम जीते भी एक बार है, मरते भी एक बार है, शादी भी एक बार होती है और प्यार भी एक बार ही होता है. अय्या, आईज, हे दोघंही शाहरुखचे फॅन आहेत. वाह. ए ऐका ना, यात कुठलं नाव मिसिंग आहे ते सांगा ना प्लीज ना. एक 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 मिनिट. मुद्दा काय आहे? शाहरुखचा सगळ्यात मोठा फॅन कोण आहे हे आम्ही बघतोय. हा मुद्दा आहे का? हा मुद्दा आहे. हा मुद्दा आहे. हा मुद्दा काय आहे? मुद्दा हा आहे की हे दोघं पळून आले आणि लग्न केलंय वर. काय रे, तुला माहितीये ना तुझ्या दादाला मी ओळखतो. पण तुम्ही माझ्या दादाला ओळखत नाही. जाम डेंजर आहे तो, म्हणूनच असं पळून यावं लागलं ना आम्हाला. मग ह्याच्या दादाला तर काय सांगायचं आम्ही? आत्ता तरी काय सांगू नको प्लीज. ए सुजा गप ना. अरे लहान लहान पोरं आहेत ती, आधीच टेन्शन मध्ये आहेत. तू अजून नको टेन्शन देऊस. ए तुम्ही काळजी नका करू.
मी ओळख करून देते सगळ्यांची. मी मीनल, हा ही ॲना, हाय हा सुजय, हा आशू, तो कैवल्य, ही रेश्मा. जसं तुम्ही पळून जाऊन लग्न केलंय ना, तसं ही लग्न करून पळून आलीये. म्हणजे पाणी आणते. ते कळेलच तुम्हाला. आत्ताच आलात ना आमच्या घरी. वेलकम टू आवर होम. भिकारी, पिझ्झा बॉय, पळून आलेले कपल्स, सगळ्यांसाठी जागा आहे आमच्या घरात. पण त्याआधी तुम्हाला एक विचारायचं होतं. तुमच्या ओळखीत कोणी न्यूरोलॉजिस्ट आहे का? नाही. मग कोणी ब्रेन सर्जन? नाही पण मग कोणी सायकॅट्रिस्ट तरी आहे का तुमच्या ओळखीत? का? नाही, कसं आहे, तुम्ही बाहेरच्या जगातून आलात ना आमच्या घरी. आता बाहेरच्या जगात सगळे नॉर्मल वागतात एकमेकांशी, सरळ बोलतात. पण या घरात सगळे डोक्यावर पडल्यासारखे वागतात. 2 वाक्यांनंतर किमान एक अपमान व्हायलाच हवा समोरच्या व्यक्तीचा, असा नियम आहे या घराचा. आता हे सगळं बघितल्यानंतर तुमच्या बालमनावर परिणाम होईल ना, मग लागेलच एखादा मानसोपचार तज्ञ. नाही हो ना. अरे कोण आहे हा? तुला सांगतो काय बोल, या शाहरुख खानच्या सिनेमांनी ना आपल्या मागच्या, आपल्या आणि आपल्या पुढच्या पिढ्यांनी जसं घडवलंय ना, तसंच बिघडवलंय, असं आज मी डिक्लेअर करतो. फिल्म से जिंदगी नहीं, जिंदगी से फिल्म बनती है मेरे दोस्त. हा डायलॉग मारतोय, इथं परिस्थिती मला मारतीये. हे पळून आलेत, आपल्या घरात राहिलेत, काय करणार आहोत आपण? पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. ओम शांती ओम. माझं झालंय की. गप रे, येतील ना आज आतून. मला काय वाटतं माहितीये का, रात्री ना तिला आपल्या रूम मध्ये खाली रेशमाच्या गादीवर झोपू दे. म्हणजे आपल्या तिघींच्या मध्ये ऑकवर्ड होईल ना तिला. आणि तो इथे झोपेल ना, पांघरून काढून देऊ आपण. नाही, पांघरुणाची कसली गरजच नाहीये. इथे उलट खूप उकडतं, हवा नाही लागणार त्याला. अरे तुझ्या जागेवर नाही रे आशू, खाली छान गादी घालून देऊ. हा काय 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 चाललंय? हा काय चाललंय? काय खातिरदारी करायची आहे त्यांची? आज आलेत ते घरात, डायरेक्ट बेडरूम मध्ये गेलेत. कुठून आलेत, कसे पळून आलेत हे विचारायला नको का त्यांना? तुझे तू विचारायची हिम्मत करणार आहेस का आता मीच करू हिम्मत? नाही थांब बाबा, मी विचारतो त्यांना. आलेच. सॉरी हा, थांबलो नाही तुमच्यासाठी. फार वाट पाहिली. पण जेवून घ्या, ताटं वाढलीत मी. सो नाईस ऑफ यू. थँक्यू. आम्ही आत बसतो जेवायला. चल. आणि 2 ताटं कशाला, 1 ताट पुरलं असतं. मस्त बनवते रेश्मा. हे घे, खा. ए नाही मनी, आधी तू खा. सकाळी रजिस्टर ऑफिस मध्ये चहा घेतल्यानंतर तू काहीच नाही खाल्लं. तू तर चहा पण नाही घेतला पप्पी, ग्लुकोजचे बिस्किट्स खाल्लेस. खा बरं. घरी इतकी इकडे जागा आहे, ते कोपऱ्यात काय जाऊन बसलेत दोघं. किंजलला अजिबात आवडत नाही असं चिटकून बसलेलं. गप खोटारडा. मजा येते ना तुला बघायला, आवडतंय ना असलं. किती गरक आहेत ना त्यांच्यातच, जगाचं काही भानच नाही. किती मस्त ना. मांजर नेहमी डोळे मिटूनच दूध पिते. तू गप रे. बघ ना किती गोड. सी, ते एकमेकांना पाणी पण भरवताय. स्वीट कपल आहे. पाणी भरवत नाही, पाणी पाचतात. गप रे. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.